नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये 4 अशा कंपनींबद्दल बोलूया ज्यांनी काल म्हणजे 9 सप्टेंबर 2024ला डिव्हिडंड स्प्लिट किंवा बोनस शेअरवर काही ना काही अपडेट दिला आहे. आणि 2 अशा कंपनींबद्दल बोलूया ज्यांचा डिव्हिडंडचा बेनिफिट घेण्यासाठी तुम्हाला त्या कंपन्यांचे शेअर आजच परचेज करावे लागेल. तर सगळ्यात पहिले अशा कंपनींबद्दल बोलूया ज्यांनी काल म्हणजे 9 सप्टेंबर 2024ला स्टॉक स्प्लिट, बोनस किंवा डिव्हिडंडवर अपडेट दिला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया सचेता मेटल्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे ₹25.47 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 64 करोड रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 33.21% रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने काल 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट अनाऊन्स केलेली नाही. चला आता बोलूया स्वस्तिका इन्वेस्टमार्ट लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे ₹845. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 250 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 180.73% रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला होता. आणि काल या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 25 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया रिअलिको एनर्जी लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे ₹33.57 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 67 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 19.42%. आणि या कंपनीने 12 सप्टेंबर 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला होता. आणि ही कंपनी 12 सप्टेंबर 2024ला 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स करू शकते. चला आता अशा कंपनींबद्दल बोलूया ज्यांनी काल म्हणजे 9 सप्टेंबर 2024ला डिव्हिडंडवर अपडेट दिली आहे. तर चला आता बोलूया एम मखान्सी इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे ₹3.76 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 342.35%. आणि या कंपनीने 10 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला होता. आणि या कंपनीने 10 पैसेच्या फायनल डिव्हिडंडला देण्यासाठी काल रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता अशा फंडामेंटल स्ट्रॉंग कंपनींबद्दल बोलूया ज्यांचा जर तुम्हाला डिव्हिडंडचा बेनिफिट घ्यायचा असेल तर त्यांचे शेअर तुम्हाला आजच परचेस करावे लागेल. तर चला आता सगळ्यात पहिले बोलूया जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे ₹406. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 70,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 81.90% रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने ₹10चा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 11 सप्टेंबर 2024. म्हणजे जर तुम्हाला ₹10च्या डिव्हिडंडचा बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्हाला या कंपनीचे शेअर आज म्हणजे 10 सप्टेंबर 2024ला परचेज करावे लागेल. चला आता बोलूया फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे ₹307.60 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 19,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये
3-4% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 2.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 11 सप्टेंबर 2024. म्हणजे जर तुम्हाला या कंपनीच्या 2.5 रुपयाच्या फायनल डिव्हिडंडचा बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्हाला या कंपनीचे शेअर आज म्हणजे 10 सप्टेंबर 2024ला परचेज करावेच लागेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.